कृष्ण. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप छान आहात, हेल्दी आहात आणि आनंदी आहात. ओके, सो मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. या पॉझिटिव्ह नोटवरती 15 जानेवारी तुमचा दिवस कसा आहे तो बघूया आपण. अजून एक कार्ड घेऊया. ओके, 2 जम्प करून आलेत. ठीक आहे, आपण दोन्ही घेऊ. बॉटम ऑफ द डेक ही एनर्जी आहे तुमची आणि हे कार्ड्स आलेले आहेत. ठीक आहे, एक पॉझिटिव्ह एनर्जी मला अशी दिसते आहे की आतापर्यंत तुमची जी पण ऊर्जा आहे, म्हणजे तुम्हाला कधी खूप एकटं फील होतं आहे किंवा तुम्हाला एकटं केलं आहे, आयसोलेटेड केले आहे असं वाटतं आहे, की ही जी भावना आहे की माझं जगात कोणी नाही, मला कोण हेल्प करत नाही, किंवा प्रॉब्लेम्स असे येत आहेत ना की खूप अजून लोनलीनेसची एनर्जी जास्त वाढत चालली, हो ना. ती एनर्जी जी आहे ती आता तुम्ही कदाचित आजपासून बाय बाय कराल. म्हणजे स्लीपलेस नाईट, जसं रात्री झोप न लागणं, ओव्हर थिंकिंग, काहीतरी विचार आहेत, फिअर आहे, एन्झायटी आहे, इश्यूज आहेत, ते सॉल्व्ह होत नाही आहे, क्लॅरिटी येत नाही आहे तुम्हाला. ओके, सो ह्या ज्या एनर्जीज आहेत दोन्ही, ह्या एनर्जी तुम्ही आज फायनली बाय करणार आहात. कारण की बॉटम ऑफ द डेक पण अशी एनर्जी आहे की तुम्ही बंधनात आहात. म्हणजे तुम्हाला मोठा निर्णय घ्यायचा आहे, निर्णय घेता येत नाही. तुम्हाला बोलायचं आहे, तुम्हाला बोलता येत नाही आहे, असं बांधल्यासारखं वाटतं आहे. म्हणजे ऊर्जा, एन्थुझियाझम खूप आहे, पण करता येत नाही आहे. पण आता तुम्ही त्या एनर्जीमध्ये राहणार नाही आजपासून. आय थिंक फ्युचरमध्ये माझं कसं होईल, माझं भविष्य कसं असेल, ही जी भीती आहे ना, तिला तुम्ही बाय बाय करून फायनली तुमच्या डोक्यावरती मुकुट येतो आहे आणि यू विल बी लाईक येस, लेट मी लिव्ह माय लाईफ द वे आय वॉन्ट टू लिव्ह. खूप सुंदर लाईफ जगाल. पैसे पण येत आहेत, घाबरू नका. आज जरी पैशांची अडचण आहे, लोन सँक्शन होत नाही आहे, पैसे पुरे पडत नाही आहेत, फायनान्शियल हर्डल्स आहेत, पण तो हर्डल असा राहणार नाही. अपॉर्च्युनिटी येईल पैशांची, कुठून ना कुठून तरी मॅजिक होईल. कारण की पुन्हा बॉटम ऑफ द डेक बघा, 10 ऑफ पेंटिकल्स आहे, हे पण सुंदर पैशाचंच कार्ड आहे. सो हे पण बघा, अगेन दिस कार्ड इज ऑल्सो लाईक मेहनत, हार्डवर्क तर तुम्ही करणारच, तर छोटं अमाऊंट का होईना, पण फायनान्शियल गेन तुम्हाला येतील, कारण की तसे तुमचे प्लॅन्स आहेत. सो ओव्हरऑल मला असं दिसते तुमचा दिवस जो आहे तो पैशांचा विचार करण्यामध्ये आहे आणि फायनली तुम्हाला कळेल की ओके फाईन, पैशाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे, इश्यू राहत नाही. तो एनर्जेटिक डे आहे. पार्कमध्ये, गार्डनमध्ये घुमणाऱ्याचं आहे. काही गुड न्यूज पण काही लोकांना येईल, काही लोकांना घरांची पण गुड न्यूज आहे. फॅमिली डिस्कशन सुंदर होईल. प्रॉपर्टी सेल, जे प्रॉब्लेम्स आहेत ते पण काही लोकांचे सुंदर होताना दिसत आहे. ओके, लोनलीनेस एनर्जीमधनं पण तुम्ही बाहेर पडाल, तुमचं हिलिंग पण होईल. स्वतःला बंधनामध्ये ठेवू नका. ओके, डे एन्जॉय करा. हरे कृष्ण.